नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, चला आत्ताच आलो घरी. त्रिशू, काय खातेस तू? शेवपुरी. हा, आणि मम्मीने मला तर फोन केला होता की त्रिशू त्रास देते म्हणे मला. हा, मम्मी मोबाईल बघत होती आणि तू एबीसीडी काढत होती का? मम्मी तुझ्याकडे लक्ष देत नव्हती? हा, एबीसीडी पण नाही लिहित होती का? गायत्री, तू एबीसीडी नाही लिहून देत का? त्रिशू, मग सांगायच्या ना मम्मीला, मम्मी मोबाईल नको बघू जास्त, आईच खराब होतात. हा हा, तरी पण बघते मम्मी. मग मम्मीला सांगायच्या ना, दे तुझ्या डोळ्यांचा फोटो काढून देते मी असं. हा, हा, आणि मम्मी पण सांगत होती की त्रिशू पण मोबाईल बघते असं. तू अभ्यास करत होती? तू एबीसीडी लिहिलं मग? अच्छा, पुढच्या वर्षी तुला स्कूल मध्ये जायचं आहे ना? ज्युनियरला जाणार आहेस तू? जाऊ दे, तुला नर्सरी मध्ये नाही टाकणार मी, डायरेक्ट ज्युनियरलाच टाकणार. हा, तू स्कूलमध्ये गेल्यावर कसं बोलशील टीचरला गुड मॉर्निंग? असं नाही, असं गुड मॉर्निंग बोलशील ना तू? नमस्कार करशील ना? ते कसं आहे, बुकमध्ये कसं आहे सकाळी उठायचं? हा हा, व्हेरी गुड. अजून जेवण करायचं. हा, अजून हा, मग रस्त्यावरती जर आजोबा दिसलं तर त्यांना हेल्प करायची. हा, त्यांना म्हणजे रस्ता क्रॉस करून द्यायचं. जे आजी आजोबा असतात ना, त्यांना बघ चालायला त्रास होतो, त्यांना दिसत नाही ना, मग त्या आजी आजोबांना असा रस्ता क्रॉस करून द्यायचा. बरोबर ना? हा, आणि नंतर घरी घरी आल्यावरती काय करायचं? फ्रेश व्हायचं, नंतर देवबाप्पाला नमस्कार करायचा. जेवण केलेला देवबाप्पांना नमस्कार करायचा, अंघोळ करायचा आणि नमस्कार करायचं. नमस्कार करायचा ना? मग तू मम्मीला त्रास नको देत जाऊ ना ग त्रिशू. तू मम्मी नुसती मला ऑफिसमध्ये फोन करते. मग मम्मी तुम्हाला ऑफिस मध्ये नुसतेच फोन करेल ना. मग कशाला फोन करते? तू त्रास देते तर मम्मी फोनच करेल ना. मग तू त्रास नको देत जाऊ ना मम्मीला. कधी त्रास देते होती? मम्मी बेडवर झोपली होती, मम्मी, अभ्यास करत होती एकटी. तू एकटी अभ्यास करत होती? हा, नुसते गाडीचे तेल बनते होते आणि ते तेल असून नाही बनते माझं. कुठल्या गाडीचं? ते दरमी. अच्छा, तुझा आता खोकला चांगला झाला ना त्रिशू? मी ते लसूण खाऊन घेतलं ना, मग ते माझं तब्येत बरं होऊन जाईल. काय टेंड हाऊस जर खाऊन काय केलं तर? हा, मम्मीनी लसूण दिलं तर मी बरी होऊन गेली. हा, लसूण खाल्ला तू? हो बापरे, आवडला तुला ते? शी, तिखट नाही लागत ना? स्मेल येतो ना त्याचा लसूणचा. आणि असा भाजीमध्ये मम्मी टाकते तर खात नाही तू? हा, खात होते आता? हा, व्हेरी गुड. त्याच्यात सर्दी कमी होऊन जाते ना? नाकातून पाणी बी नाही निघतं. नाकातून पाणी पण नाही निघतं? हा, मी ना उलटी केली. मग औषध नाही दिलं मम्मीने? नाही. अरे यार, थांब मम्मीला विचारतो. हा हा, मम्मीला विचारतो बरं, औषध नाही दिलं का असं तुला? हा, गायत्री, काय बोलते रे त्रिशू? तू लक्ष देत नाही म्हणे. हा, सोबत घेऊन जाता ना तुम्ही पण. त्रिशूला का त्रास देतो तुला जास्त? ते त्रास नाही, एवढी रडते बापरे. कशाला रडत होती एवढी? असं वाटतं ना किती मारली तिला. ती नाही ना असं बोटला असं धक्कायचं ना, तो पण नाही लावत मी. हा, नुसती बिना कामची रडते ती माहिती. मित्रांनो, 2-3 दिवसापासून आपले व्हिडिओ पण येत नव्हते कारण की त्रिशूची तब्येत पण बरी नव्हती. आता तब्येत तिची बरी झाली. 2 वेळा डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो तिला, नंतर ते औषध वगैरे दिला. आता बघितलं ना तुम्ही कशी बोलते ती. काय गायत्री, तू काय सांगत होती मला? मी सांगत होती, हा. मस्त एवढं मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. हा, मस्त कुठेतरी फिरायला घेऊन जा. मला माथेरान फिरायला जायचं. माथेरानला?
बापरे डायरेक्ट माथेरानला. हा मग बापरे बापरे करतायत हा सांगितलं तर. हा, मग तू माथेरानला लई जाशी आणि हा, धक्का बिक्का काहीतरी दिली सांगा आता. आणि धक्का बिक्का दिली रामत टेंग. माझं रात्री धक्का द्यायला नाही चाललं तुम्ही. मग नाही ना धक्का बिक्का नाही देणार तू एवढा तरी तसं. विश्वास ठेवा बायकोवर. नाही बाय 3 वर्ष राहील आणि 3 वर्ष यात तुमच्या जोड्या राहिली. नाही, नाही. 4थं वर्ष लागे एवढं तरी समजायला पाहिजे तुम्ही. हा ना. धक्का देतेस तुम्ही. नाही तू कशाला धक्का देशील मला. तुम्ही हा मला तर धक्का देऊन देणार माहिती. तेव्हा तिथं आहे बघ. काय सांगते मी तुम्हाला. हा तुम्ही मला धक्का देऊन देणार. हा, मी कशाला धक्का देऊ तुला. हा, तुमच्या भरोसाच नाही. हा मग काय पण चावी राहणे तू काय पण. पण चाळणी नाही तुम्ही काय पण चाळणी नाही. हा. नाही माथेरान जवळ पण नाही ना काहीतरी तर. मग किती लांब. मी ऍक्च्युली मी पण नाही गेलो आहे अजून एकदा सुद्धा माथेरानला गेलो नाहीये. तर बघू आता ते युट्यूबला वगैरे बघायला लागणार कसं जायचं काय नाही. माझ्या मते ना घाटकोपरवरनं जायला लागतं हा. आणि घाटकोपरच्या पुढे आता कुठलं स्टेशन लागतं काय माहिती. मित्रांनो जरा कमेंट्स करून सांगा माथेरानला म्हणजे घाटकोपरवरनं जर लोकल ट्रेन पकडली आपली तर त्या साईडला जे फक्त ते अंबरनाथ का बदलापूरला कुठल्या तरी स्टेशनला उतरायला लागतं घेऊन जा. तिथून जायला लागतं त्या. घेऊन जा ना. आता माहिती तर पाहिजे तिकडची माथेरानची. मग युट्यूबला बघा आपले सबस्क्रायबर सांगते कुठून जायला लागतं. हा ते बघू ना बरं आता नाही या महिन्यात तर नको जाऊया पुढच्या महिन्यात जाऊया आपण. या महिन्यात पाऊस जास्त आहे ना काहीतरी. ठीक आहे हा बोलले तरी पुढच्या महिन्यात जाऊ. हा पुढच्या महिन्यात. नाही तर असं नका सांगू बघू घेऊ नाही 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 फिरू, जाऊ येऊ असं नका. रक्षाबंधन किती तारखेला आहे. पण भारी वाटतं तुम्ही बोलून दिलं ना. हा मन एकदम प्रसन्न होऊन जातं. हा ना. घेऊन तर जाणार आहेत ना बोलले ना. हा बोललं ते महत्वाचं आहे ना. ते महत्वाचं आहे. रक्षाबंधन 21 की 22 तारखेला ना पुढच्या महिन्यात. काय माहिती 22-23 ला का 24? फ्रायडे त्या दिवशी 21 का 22 ला जे रक्षाबंधन. मग असं कर तू रक्षाबंधनला सुरतला जाशील ना हा. मग सुरतवरनं येशील ना हा. तेव्हा जाऊया मग आपण. हा तेव्हा कसं पाऊस पण कमी होऊन जाईल ना मग तिकडे. ठीक आहे. म्हणजे चांगलं आहे माथेरान. म्हणजे मी पण आधी युट्यूबला वगैरे बघितले ते व्हिडिओ. किती वाजले. नाही टाइम आहे ना अजून. आहे ना. मग टाइम आहे ना. हा. का पाणी चालू करायला जायचं ना परत आता. हा पाणी चालू करायचं. काय बनवते जेवणाला. जेवणाला खिचडी बनवतो. खिचडी. एवढ्या दिवसाने ऐकताय तर तुम्ही आज खिचडी. हा एवढ्या दिवसाने आता बघ कमेंट्स करून सांगतात गायत्रीने बऱ्याच दिवसानंतर खिचडी बनवली. आला नाही व्हिडिओ आणणारे खिचडीचा व्हिडिओ. डायरेक्ट खिचडीचाच व्हिडिओ आला. बाकी काय नाही मित्रांनो त्रिशूची तब्येत बरी नव्हती ना म्हणून माझी ते व्हिडिओ बनवायची पण इच्छा नव्हती. कारण की तिचे म्हणजे असं एकदम तिला खोकला पण भरपूर होता आणि त्याच्यानंतर सर्दी पण आली. एक खोकला कशामुळे तिला जास्त लागला. एक बिस्किट वगैरे खाते ना त्याच्यामुळे जास्त लागला तिला ऐकत नाही, खोकला. आता किती रडत होती माहितीये का. आता एवढी रडत होती मला आत्ताच आणून दे बिस्किट. आत्ताच आणून दे बिस्किट. बिस्किट खाण्यासाठी. मग? अरे यार नको देत जाऊ तिला बिस्किट अजिबात देऊ नको काहीतरी. माहितीये? हा. ते बिस्किटाचं. आपण चलो. होय. काय आलं. काय मी ऑपरेशन लावू. उपाशी राहू मग त्रिशू बिस्किट नको खात जाऊ ना. मग बिस्किट खाल्ल्याने खोकला येतो ना. हा देवी बोलू ना एक बिस्किट आणलं होतं. एक बिस्किट. त्रिशू तुला डॉक्टरने काय सांगितलंय चॉकलेट नाही खायचं बिस्किट नाही खायचं. तू ऐकत का नाही मग. तू वारीला गेली होती बाई. मी मॅगी खाल्ली बिस्किट खाल्ली. मॅगी पण बिस्किट पण खाल्लं. अरे यार बघ गायत्री. चला तुम्ही ये, नाश्ता करून या ना. हा नाश्ता करून देतो ना. साठी भज्या बनवल्या. काय बनवल्यात. भजी. हे बाप रे या कुठल्या भाज्या बनवतात ते. डाळ भिजली बनवली. म्हणजे जेवण करायचं की नाही माणसाने. हेच खाऊन घ्या. आता हेच खाऊन घेऊ. खिचडी आवडत नाही. हा. खिचडी माझ्यासाठीच बनवते. हे खाऊन घ्या नाश्ता करून घ्या पाणी पिऊन घ्या. हा ठीक आहे खाऊन गेला मग काय त्याच्यामध्ये. हे बघू हा गायत्री माथेरानला ना आपण जर या महिन्यात तर जमणार नाही. या महिन्यात तर नकोच जाऊया आपण कारण की पाऊस वगैरे भरपूर आहे आणि तिकडे बोलतात की पूर्ण असं जंगल डोंगर वगैरे म्हणे तिकडे. बरोबर. उगीच कशाला जायचं तिथं. त्यापेक्षा आपण सप्टेंबरमध्ये किंवा पुढचा महिना ऑगस्ट आहे ना ऑगस्टमध्ये बघू बरं आपण. बघू हं. बोलले ते. अरे बघू जाऊया. बघू म्हणजे बघू. दोन शब्द आले हा आता नंतर सांगतो. नाही नंतर सांगतो नाही बोलतोय. आता बोललेच ना. नंतर सांगत नाही. बघू आपण ट्राय करू जाण्याचं कारण की काहीतरी आपल्याबरोबर लहान पोरगी आहे. आता माथेरान किती दूर आहे काय नाही. हा ते मुंबईच्या बाहेर आहे एवढं तर मला माहिती आहे. बरोबर. हा मुंबईच्या बाहेर आहे ना मग ते लोकल ट्रेन जाते वाटतं तिथं. थोडी चौकशी करायला लागेल. बघू आता मग माथेरानला गेल्यानंतर तर आपले व्हिडिओ तर येतीलच मित्रांनो माथेरानला. पण बघू अजून तर काही प्लॅन नाहीये. फक्त गायत्री 2-3 दिवसापासून सांगते चला म्हणे माथेरानला जाऊया. ते रील वगैरे बघितले असतील तिने. मस्त वाटतं माहिती का तिकडं. हा ना. मग
नाही ना, पण पाऊस पण जास्त आहे ना, बाकी काय नाही, काहीतरी आपल्याला लोकल ट्रेनचा आता प्रवास 2-3 आहे. दिवसापासून जास्तच पाऊस येतोय. मग आता 2-3 दिवस बघते ना तू पाऊस किती आहे. जाऊ दे, समजदार आहे. नाही बोलून दे. नाही बोलून दिलं नाही नाही, घेऊन जाईल ना तुला, मी कुठे नाही म्हणतो, मग घेऊन जाईल 100% घेऊन नाही जाईल. घेऊन आता गेला, रडत बसेल. आता व्हिडिओ मध्ये बोललोय ना मी घेऊन जाईल, तर नक्की घेऊन जाईल, पण आता नाही, पण पुढच्या महिन्यात पुढच्या आहे. महिन्यात, हा. त्याच्या पुढच्या महिन्यात 2 महिन्यात घेऊन जा, पण घेऊन जा. घेऊन जा, चल नक्की घेऊन जाईल तुला. चालेल. एवढे 3 वर्ष वेट केले, आता हे 2 महिने पण काढून गेले. हा ना चालतं. म्हणजे 3 वर्षात गेलोच नाहीत ना आपण कुठे फिरायला. पहिल्यांदा त्या मॉलला येऊन गेले फिरायला. हा बरोबर. आता दुसरं सांगते, आपल्या बीचवर घेऊन जातात इथं. हो बरोबर. म्हणून सांगते, आता मला माथेरानला जायचंय. जायचंच आहे माथेरानला. हा माथेरानला चल, जाईनच. हा चल जाऊया आपण सप्टेंबर मध्ये जाऊया. ठीक चल आहे? हा ठीक आहे नक्की. सप्टेंबर झाला आता. अरे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर. ऑगस्ट नाही तर सप्टेंबर. मित्रांनो असंच असतं, बघितलं, एवढं मनाने सांगते असं करतो. अरे मनाने तू बरोबर सांगते, बघू, पण ऑगस्ट नाही तर सप्टेंबर, दोघांपैकी एक तरी कुठला ना कुठला महिना मग जासूद म्हणजे जासूद. जे होईल ते होईल. आधी त्याची तब्येत बरी होऊन जाऊ द्या. हा हा ठीक आहे, जे होईल ते होईल. गायत्री जसं केलोय तर तू केलोय, बरोबर का नाही? असं काय बोललात? हा मग काय करायचं, आता जायचं तर जायचंच मग, बरोबर ना? ठीक आहे, जाऊ आपण, नक्की जाऊया. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय.